तर गुड मॉर्निंग भावानो. आपल्या अलिबाग लावासा राऊंड ट्रिप होते इंटरसिटी पिंपळी गोरवमधनं पिकअप होता. मग काय आपण घेतली निघालो बघा पिकअप लोकेशनच्या दिशेने. पिंपळी गोरवमधनं पिकअप होता. मग काही निघालो पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. पण काय तिथे भावानं गाडी जायला रस्ता आतमध्येच नव्हता. सर म्हणले आतमध्ये गाडी घेऊन या बघा. हे एवढं कंजेस्टेड एरिया होता ना की गाडी वळायला पण जागा नव्हता. पण आतमध्ये घेऊन या म्हणले. असं छोटी कॉलनी होती. मग काय गेलं कसं बसं बाबा, घेतलं पिकअप केलं. सरांना पिकअप करून सरांनी OTP सांगितला. OTP टाकला. OTP टाकून आपण निघलो बघा लावासाच्या दिशेने. मग काय सरांनी एक स्टॉप ॲड केला भावनं. बघा सर एक होते, सरांना अजून एक ॲड केला होता. सरांनी ड्रॉप शिवाजीनगरवरनं एकांना पिकअप करायचं होतं सरांना. मग काय निघालं बघा सनाट शिवाजीनगरच्या दिशेने. मग काय बघा लागली बघा औंधमध्ये ट्रॅफिक. ट्रॅफिक आता थोडी जास्त लागते भावनं. तिथं थोडं त्या सिंगल रस्ता असं मग काय पोचलो शिवाजीनगरला. हे बघा सरांना पिकअप वगैरे केला. पिकअप करून आपण लागलो बघा लावासाच्या दिशेने. पोचलो बावधनमध्ये बघा. बावधन भुगाव रोडला पोचलो. तिथं मग काय ट्रॅफिक वगैरे बघा. हे पोरे शाळेला चालले. ते पोरांना बघून आपल्या त्या लहानपणाची आठवण आली भावानं शाळेची. मग काय सनाट ओढलं बाबा टापोटाप घेरण आपण पोचलो बघा इकडं लावासा पिरंगुट रोडला लागलो भावानं. मस्त असं वातावरण झालं होतं, एकच नंबर. काय इकडं काय जास्त ट्रॅफिक वगैरे काय आता जात नाहीत लोक जास्त भावानं. लावासाला अगोदर पहिलं जायचे, पहिलं भरपूर म्हणजे असं एवढी गर्दी असायची. कारण की आता तिकडं लावासाला काय नाही एवढं, त्याच्यामुळे कोणी जात नाही. मस्त असं एवढं गावाचं वातावरण आहे गावाकडल्यासारखं भावानं. मस्त झाडं बिडं एकच नंबर, असं हिरवळ एकच नंबर. इकडं सगळी भाताची शेती होते भावानं. मावळ एरिया सगळी भाताची शेती होती बघा. हे आपण पोहोचलो बघा डॅम. आता डॅमचं काय नाव माहिती नाही बाबा आपला, कुठला डॅम आहे काय माहिती. पण फुल भरला होता बघा, पाणी वगैरे सोडलं होतं यांनी बघा. लोक फोटो शूटिंग वगैरे काढायला थांबले ते बघा. मस्त असं मोठं डॅम आहे भावानं बघा. पाणी फुल पाणी आहे भावानं. मग काय आपण लागलो बघा लवासाच्या घाटामध्ये. लवासाचा घाट चढत आपण मस्त मजा घेत भावानं. पाऊस वगैरे काही बंद झाला होता, वरती पाऊस नव्हता. पण वातावरण एवढं भारी झालं होतं भावानं की सांगूच नका. मस्त असं डोंगर हिरवगार दिसत होते बघा. खाली या साईडला उजव्या राईट साईडला दरी होती, कारण खालच्या साईडला तो डॅम आहे. डॅमच्या वरून आपण चाललो होतो भावानं. मग काय मस्त असं वातावरणाची मजा घेत आपण बघा. हे बघा इथे एक बिल्डिंग आहे. हे बघा खाली फक्त असं उभं केलं भावानं. 2-3-4 प्लेयर आहे त्याच्यावर उभा केलेली आहे बिल्डिंग बघा. मस्त वातावरण आहे भावानं. मग काय आपण निघलो सनाट टॉप वडला घेर भावानं बघा. सनाट असं मस्त असं वातावरणाची मजा घेत होतो. हे मस्त असं घाट आहे भावानं. टन्स गाडी इथं सावकाश चालवायला लागते, कारण की तोल हुकला की माणूस संपला म्हणायचं काम असं आहे. कारण की राईट साईडला पूर्ण दरी भावानं बघा. मग काय आम्ही सनाट निघलो बघा. मस्त असं वातावरणाची मजा घेत बघा. रायडर बी आपल्याला भेटले होते. मस्त असं चालले होते. काय आज होती थोडी गर्दी, कारण की आले होते शाळा कॉलेजचे पोरं वगैरे होते, फिरायला निघले होते भावानं. मग आपण पोहोचलो बघा लावासाच्या गेटवरती बघा. हे गर्दी एंट्रीला भावानं इथं 500 रुपये एंट्री द्यायला लागते, तेव्हा आतमध्ये सोडतात. कॉलेजच्या पोरांना टीचर स्टुडंटला इथं आतमध्ये फ्री आहे भावानं. पण टुरिस्ट लोकांना कसे 500 रुपये दिल्याशिवाय ते आतमध्ये सोडतच नव्हतं. मग काय ते भावानी सरांकडे ID कार्ड होतं कॉलेजचं, ते सर तिथंच शिकले होते. त्यामुळे ID कार्ड दाखवून आपण केली बघा लावासामध्ये एंट्री. आहा काय जबरदस्त असं वातावरण झालं होतं भावानं. धुकं बिकं एवढं भारी वाटत होतं का ना सांगूच नका बघा. मस्त पाऊस वाटत होता, पण तो पाऊस नाही भावानं. सगळं हे धुकं आहे. मस्त असं धुकं भावानं एकच नंबर असं वाटत होतं, काय सांगू. असं राहा इकडंच राहिलं बघा काय वाटत होतं. पण काय भावानं तिकडं आपण राहून काय करणार. आपला बिझनेस धंदा इकडे आहे म्हटलं, तिकडं जाऊन काय करणार भावानं. बघा मस्त कसं वाटतंय बघा. मस्त असं वॉटरफॉल वगैरे झाले होते भावानं. मग काय लागला की पाऊस बघा. खाली त्या उतरत्या टायमिंगलाच पाऊस लागला भावानं बघा. आपण पोचलो लावासामध्ये बघा. हे लावासा सिटी आहे भावानं. पहिले भरपूर फॉरेनर वगैरे इथे यायचे, कारण की आता काय माहिती काय झालं इथं फॉरेनर वगैरे काही येत नाही जातं भावानं राहायला. अगोदर भरपूर फॉरेनर वगैरे राहायचे इथं. हे सगळे आता पडीक बिल्डिंग आहेत, काय काय चालू आहेत भावानं. कॉलेज असल्यामुळे ते चालू आहे. कॉलेजच्या एकदा गेला ना भावानं, कॉलेजमध्ये काय राहत नाही बघा. कॉलेज असल्यामुळे तिथं लोक येतात.
मग कॉलेज एकदा बंद पडलं की त्याला लावासाठी बंद झाली भावानं, असं काम आहे बाबा. मग काय आपण बघा पोचलो तर सरांना त्या कॉलेजमध्येच जायचो, सरांचं कॉम होतं कॉलेजमध्येच. मग काय पोचलो बघा कॉलेजच्या गेटवरती पोचलो. सरांना तिथं ड्रॉप केला भावानं. ड्रॉप करून आपण म्हणलं थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ. इकडं आलो बघा नाश्ता वगैरे करायला भावानं. नाश्ता करायला आलो तर इथं बघा 150 रुपयाला मॅगी आणि 300 रुपयाला फ्राईड राईस आहे भावानं. बघा काय करायचं इथं, कारण की इकडं काही भेटत नाही जास्त, मग त्याच्यामुळे रेट पण भरपूर आहे भावानं लावा सिटीमध्ये. हा रेट कसं आहे, टुरिस्ट पॉईंटला रेट असतोच. हे बघा कसलं मस्त असं कॉलेज आहे भावानं. बघा असं एकच नंबर असं कॉलेज बनवलं तर मस्त असं भारी भारी वाटत होतं. एकच नंबर होता भावानं. मग काय सरांना ड्रॉप केला, आपण आलो इकडं नाश्ता करायला भावानं. काय नाश्ता विष्टा केला भावानं. काय आपण वडापावच घेतला. ते वडापाव म्हणजे होता 20 रुपयाला. वडापाव घेतला, वडापाव वगैरे खाल्ला. वडापाव खाऊन आपण परत आपलं आलं बघा आपल्या पार्किंगच्या साईडला आलं. सरांना परत सर म्हणलं आता चला आपल्याला जायचं. पिकअप वगैरे केला सरांना. पिकअप करून आपण निघलो बघा पुण्याच्या दिशेने. घेतलेल्या लावासाची एक्झिट भावून आपण बघा. हे आता इथं गर्दी लागली होती, कारण की दुपारचा टाईम होता, लोक येत होते फिरायला आज. मग काय निघलो सन्ना डॅमला बघा. हे जाताना जो डॅम लागला होता ना भावनं, बघा हा येताना तुम्हाला डॅम दाखवतो. एकच नंबर असा वरून दिसतोय भाऊ, मस्त असं कॉफी असं ते कॉफी पाणी आहे भाऊ. नाही ते पाणी आहे पण असं कॉफीसारखं दिसतंय. असं चहाचा असा स्वाद आल्यासारखं वाटत होतं भावानं. बघा मस्त असं वातावरणाची मजा घेत घेत आम्ही घाट उतरायला लागलो भावानं. मग काय संध्याकाळ झाली होती, म्हणजे संध्याकाळ म्हणजे 4 वाजले होते भावानं. 4 वाजले होते. वातावरण बी आता जरा अंधाराचं वातावरण होत होतं. पण आपण काय पुढून गाड्या ते सावकाश चालवायला लागतात. गाड्या सावकाश, कारण की ते हे सिंगल रस्ता असल्यामुळं गाड्या ते खालून पण स्पीडमध्ये येतात, वरून पण स्पीडमध्ये जातात. त्याच्यामुळे सावकाश चाललो तुम्ही पण काय जास्त काही केले नाही भावानं. बघा हा तुम्हाला नजारा दाखवतो, पूर्ण डॅम दाखवतो भावानं वरून. बघा एकच नंबर दिसते डॅम. मग आपण पोहोचलो बघा भोगावमध्ये पोहोचलो भावानं. बघा ट्रॅफिक कमी झाली होती इथं. आता पुढं भोगावमध्ये ते मंदिराच्या इथं ट्रॅफिक लागतेच भावानं, पण ती काय होती बघा लागली बघा ट्रॅफिक. मग काय तिथले ट्रॅफिक कसं क्रॉस केलं ना आपण पोहोचलो बघा शिवाजीनगरला. त्या सरांना ड्रॉप केला. ड्रॉप करून आपण निघलो बघा आपल्या घरच्या दिशेने. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब